आज जग प्रगतीच्या शिखरावर पोहोचलं असलं तरी काही ठिकाणी अजूनही मुलगी आणि मुलगा यांच्यातील भेदभाव थांबलेला नाही. हे वास्तव खरंच डोळ्यात अंजन घालणार आहे. परभणी जिल्ह्यातील संतापजनक घटनेनं हे पुन्हा सिद्ध केलं आहे. तिसरी ही मुलगी जन्माला आल्याच्या कारणावरून पतीने आपल्या पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं. ही घटना केवळ क्रूरतेचा नमुना नाही तर समाजाच्या विकृत मानसिकतेचा आरसा आहे. एकीकडे आपण स्त्रियांना देवता मानतो तर दुसरीकडे मुली जन्माला घालणाऱ्या आईला शिक्षा देतो. मुलगी ही गुन्हेगार नाही, ती एका कुटुंबाचा आधारस्तंभ बनू शकतं. पण दुर्दैवाने अजूनही अनेक कुटुंबांमध्ये मुलगी आणि मुलगा यांच्यात भेदभाव केला जातो. समाजाच्या या मानसिकतेला बदलण्याची ही वेळ आली आहे. मुलगी आणि मुलगा भेदभाव संपवून समानतेचा आदर्श निर्माण करणे हीच खरी प्रगती आहे. फक्त बोलण्यात नाही तर कृतीतून हे दाखवून देणं गरजेचं आहे. जर आज आपण आवाज उठवला नाही तर उद्या आणखी किती परभणीसारख्या घटना घडतील याचा विचारही नकोसा वाटतो.